देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद मार्गावर आकार घेत असताना अशातच आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता चर्चेत आलाय आणि तो म्हणजे मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर। तब्बल 15 तासांचा मुंबई ते हैदराबाद प्रवास अवघ्या 3 तासांवर आणण्याचा दावा करणाऱ्या या प्रकल्पाचा डीपीआर आता पूर्ण झालाय। त्यामुळे या प्रकल्पाची नेमकी गरज काय, हा मार्ग कुठून जाणार, शिवाय किती स्थानक यामध्ये येणार, किती खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे आणि कोणती मोठी आव्हानं या प्रकल्पासमोर आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतंय। आणि म्हणूनच आजपासून आपण या बुलेट ट्रेन प्रकल्पाची विशेष सिरीज सुद्धा सुरू करत आहोत, ज्यामध्ये या प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टींचा सविस्तर आढावा सुद्धा आपण या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग आजच्या या पहिल्या भागाला सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबई, पुणे आणि हैदराबाद भारतातील 3 महत्त्वाची आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि आयटी केंद्र। या तिन्ही शहरांमधील संपर्क आज रेल्वे, रस्ते आणि विमानांवर अवलंबून आहे। पण वेग, वेळ आणि क्षमतेच्या दृष्टीने पाहिलं तर या तिन्ही पर्यायांना काही मर्यादा आहेत। म्हणजे मुंबई ते हैदराबाद रेल्वेने जायचं म्हटलं तर 14 ते 15 तास सहज लागतात। गाडीने गेला तर जवळपास 12 तासांचा प्रवास आणि विमानाचा पर्याय जलद असला तरी विमानतळावर पोहोचणं, चेक इन, सुरक्षा तपासणी, त्याचबरोबर बोर्डिंग आणि शहराच्या मध्यभागी पोहोचण्याचा अतिरिक्त वेळ धरला तर एकूणच वेळ वाढतो। आणि अशा परिस्थितीत जर मुंबईहून सकाळी निघून 3 तासांच्या आत हैदराबादमध्ये पोहोचता आलं तर आणि हेच मुंबई, पुणे आणि हैदराबाद या बुलेट ट्रेनमुळे शक्य होणार आहे। अर्थात हा प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्ग एकूण 671 किलोमीटर लांबीचा असेल। त्यापैकी सर्वाधिक 457 किलोमीटरचा जो भाग आहे तो महाराष्ट्रात असणार आहे। कर्नाटकमध्ये 121 किलोमीटर आणि तेलंगणामध्ये 93 किलोमीटरचा भाग असणार आहे। म्हणजेच या प्रकल्पाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र असणार असं देखील म्हटलं गेलंय। विशेषतः मुंबई, पुणे आणि सोलापूर या शहरांना या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचं देखील मानलं जातंय। या कॉरिडॉरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेग। या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनचा वेग हा ताशी 320 ते 350 किलोमीटर इतका असू शकतोय। म्हणजे सध्या भारतातील बहुतांश एक्सप्रेस ज्या गाड्या आहेत त्या 60 ते 120 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने धावतात आणि वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्या सुद्धा काही निवडक मार्गावर 160 किलोमीटर प्रति तास वेग सुद्धा गाठत आहेत। पण बुलेट ट्रेन हा त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा स्तर मानला जातोय। त्यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास केवळ 48 मिनिटात पूर्ण होण्याची शक्यता देखील या प्रकल्पामुळे व्यक्त केली जाते। म्हणजे आज जिथे एक्सप्रेसवे वरून गाडीने किमान 2.5 ते 3 तास लागतात, तिथे अवघ्या 48 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण करता येऊ शकेल। ही सुद्धा मोठी क्रांती ठरू शकते असं देखील म्हटलं जातंय। याचबरोबर पुणे ते हैदराबाद प्रवासाबाबत सुद्धा चित्र काहीसं तसंच आहे। म्हणजे सध्या रेल्वेने साधारण 8 ते 10 तास लागणारा हा प्रवास बुलेट ट्रेनमुळे अवघ्या 2 तासांमध्ये पूर्ण होऊ शकतो असं देखील म्हटलं जातंय। म्हणजे आज जिथे फक्त विमानाने जे शक्य होतंय ते भविष्यामध्ये बुलेट ट्रेनने सुद्धा शक्य होणार आहे। दरम्यान या मार्गावरील प्रस्तावित स्टेशनकडे पाहिलं तर हा केवळ 2 शहरांना जोडणारा प्रकल्प नाहीये, तर अनेक वाढत्या शहरांना विकासाची नवी संधी देणारा हा प्रकल्प मानला जातोय। म्हणजेच महाराष्ट्रातील विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पिंपरी चिंचवड, पुणे, बारामती, पंढरपूर आणि सोलापूर या ठिकाणी स्टेशन प्रस्तावित आहेत। आणि काही अहवालांमध्ये दौंड आणि अकलूज यांचा सुद्धा समावेश असल्याचं दिसून येतंय। याचा अर्थ असा की बुलेट ट्रेन फक्त महानगरांसाठी मर्यादित राहणार नाहीये, तर राज्यातील महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना सुद्धा हायस्पीड नेटवर्कशी जोडणारा हा प्रकल्प मानला जातोय। दरम्यान या सोबतच तेलंगणामध्ये कोकापेट, विकाराबाद आणि शमशाबाद ही स्टेशन प्रस्तावित आहेत। विशेष म्हणजे शमशाबाद हे हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असल्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतुकीमध्ये थेट जोडणी निर्माण होऊ शकते। त्याचबरोबर कर्नाटकमध्ये कलबुर्गी हे महत्त्वाचं स्टेशन असणार आहे। त्यामुळे उत्तर कर्नाटकातील या प्रकल्पाचा फायदा सगळ्यात जास्त घेता येणार आहे। मात्र या सगळ्या आकडेवारी मागे एक मोठं अभियांत्रिकी आव्हान सुद्धा मानलं जात आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील खंडाळा घाट परिसर। मुंबई आणि पुण्यादरम्यानचा हा डोंगराळ भाग भारतातील सर्वात अवघड रेल्वे मार्गांपैकी एक मानला जातोय। आणि याच भागातून बुलेट ट्रेन नेण्यासाठी तब्बल 13 ठिकाणी एकूण 24 किलोमीटर लांबीचे बोगदे प्रस्तावित करण्यात आलेत। याचबरोबर सुमारे 35.30 किलोमीटरचा भूमिगत मार्ग देखील प्रस्तावित आहे। आणि हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचं आणि खर्चिक असणार असं देखील म्हटलं जातंय। कारण बुलेट ट्रेनसाठी अत्यंत सरळ आणि स्थिर ट्रॅक हा आवश्यक असतो आणि वेग 300 किलोमीटर प्रति तासांपेक्षा जास्त असताना अगदी छोट्या वळणांचा सुद्धा धोका या प्रकल्पाला निर्माण करू शकतोय। दरम्यान या प्रकल्पाचा खर्च अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी सुद्धा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या अनुभवावरून हा
हा प्रकल्प लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीकडे जाऊ शकतो असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। दरम्यान आता स्टेशनबाबत बोलायचं झालं तर या बुलेट ट्रेनच्या स्टेशनच्या रचना विमानतळ टर्मिनलच्या धर्तीवर सुद्धा केल्या जाणार आहेत। प्रत्येक स्टेशनसाठी इमारती, पार्किंग, व्यावसायिक जागा आणि प्रवासी सुविधांसाठी सुमारे 247 एकर जागेची गरज आहे असं देखील बोललं जात आहे। म्हणजेच ही स्टेशन भविष्यामध्ये स्वतंत्र आर्थिक केंद्र म्हणून सुद्धा विकसित होऊ शकतात। जसं मेट्रो स्टेशन भोवती नवीन व्यावसायिक क्षेत्र विकसित होतं त्याचनुसार बुलेट ट्रेन स्टेशन भोवती देखील नवीन शहर विकासाचा केंद्रबिंदू तयार होऊ शकतोय असा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान ट्रेनच्या क्षमतेकडे पाहिलं तर प्रत्येक ट्रेनमध्ये 16 डबे आणि सुमारे 1215 प्रवाशांची आसन क्षमता असण्याची शक्यता आहे। प्राथमिक अंदाजानुसार पहिल्याच वर्षी दररोज 63,000हून अधिक प्रवासी या मार्गावर प्रवास करतील असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जातोय। मात्र या प्रकल्पासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे भूसंपादनाचं, कारण रेल्वे ट्रॅक, स्टेशन, डेपो आणि इतर सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन आवश्यक आहे। तेलंगणामध्ये 93 किलोमीटर क्षेत्रातील जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयांमध्ये समन्वय सुरू आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुद्धा अशाच प्रकारची प्रक्रिया आवश्यक असेल आणि त्यामुळे DPR पूर्ण झाला असला तरी सुद्धा प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी अनेक प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत। दरम्यान सध्या हा प्रकल्प नियोजन आणि मंजुरीच्या टप्प्यात आहे आणि केंद्र सरकारची अंतिम मंजुरी, निधी व्यवस्था, भूसंपादन आणि पर्यावरणीय परवानग्या मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हे सुरू होईल आणि अंदाजानुसार 2027 ते 28 दरम्यान या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊ शकते आणि त्यानंतर संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान 7 ते 8 वर्षांचा कालावधी सुद्धा लागू शकतोय। म्हणजे सर्व काही नियोजनानुसार झाल्यास पुढील दशकाच्या मध्यापर्यंत ही सेवा प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि या प्रकल्पाचं महत्त्व केवळ मुंबई ते हैदराबाद प्रवास 3 तासांवर आणण्यामध्ये नाही तर त्याहून मोठा मुद्दा म्हणजे भारतात तयार होत असलेलं हायस्पीड रेल्वे नेटवर्क, चेन्नई बंगळुरू, बंगळुरू हैदराबाद, चेन्नई हैदराबाद, त्याचबरोबर मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद अशा अनेक प्रस्तावित कॉरिडॉरमुळे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र हे एका वेगवान रेल्वे जाळ्यामध्ये सुद्धा जोडली जाणार आहेत आणि म्हणूनच मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा पश्चिम आणि दक्षिण भारतातील अर्थव्यवस्था, उद्योग, IT आणि पर्यटन यासोबतच शहरी विकासाला एका नव्या वेगाने जोडण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे इथून पुढच्या सिरीजच्या भागामध्ये आपण याबद्दलच अधिक माहिती सुद्धा सविस्तर जाणून घेणार आहोत। मात्र तोपर्यंत तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।